लोकसभा निवडणूक 2024च्या तारखा अखेर जाहीर झालेल्या आहेत। देशामध्ये 7 टप्प्यामध्ये तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे। देशात 19 एप्रिल ते 1 जून असं 7 टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये 26 एप्रिल ते 25 मे पर्यंत 5 टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। लोकसभेचं वेळापत्रक काय असेल एक नजर टाकूया। लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक आपण बघतोय। पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे रोजी, सहावा टप्पा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जूनला होणार आहे। तर मतमोजणी ही 4 जूनला होणार आहे। आपण बघतोय लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। 7 टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया संपूर्ण देशभरामध्ये पार पडणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडेल। महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या टप्प्यामध्ये कुठं मतदान होणार आहे त्यावर एक नजर टाकूया। पहिल्या टप्प्यामध्ये 19 एप्रिलला रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर नागपूरमध्ये मतदान होणार आहे। जवळपास विदर्भातल्या या 5 मतदारसंघांचा समावेश आहे। दुसरा टप्पा आपण बघतोय 26 एप्रिलला होणार आहे। 26 एप्रिलला बुलढाणा, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा राहिलेले जे विदर्भातले मतदारसंघ आहेत त्यामध्ये मतदान होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये। तिसरा टप्पा आपण बघतोय 7 मे रोजी या ठिकाणी मतदान होईल। रायगड, सातारा, माढा, हातकणंगले, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या मतदारसंघांमध्ये मतदान होईल। चौथा टप्पा 13 मे रोजी मतदान होईल। यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, शिर्डी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, मावळ, शिरूर, बीड आणि पुण्यामध्ये मतदान होईल। पाचवा टप्पा आपण बघतोय महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा 20 मे रोजी मतदान होईल। यामध्ये मुंबईतले आणि मुंबई परिसरातले मतदारसंघ बहुतांश आहेत। मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, भिवंडी, पालघर, कल्याण, ठाणे, दिंडोरी, नाशिक आणि धुळे या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रात 20 मे रोजी 5व्या टप्प्यात मतदान होईल। आणि थेट जाऊयात नवी दिल्लीला। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, संदीप, लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण आजपासून देशभरामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। आजपासून 4 जूनपर्यंत खरं तर ही आचारसंहिता असणार आहे। 4 जूनला मतमोजणी होणार आहे। तुम्ही म्हणालात तसं देशभरामध्ये 7 टप्प्यात आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये खरं तर ही मतदान प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण पार पडणार आहे। अर्थातच महाराष्ट्रातील पहिला टप्पा जो देशभरामध्ये पहिला टप्पा असणार आहे 19 एप्रिलचा तिथपासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटचा टप्पा जो आहे तो 20 मेला महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहे। एक प्रकारे म्हणता येईल विदर्भापासून मतदानाची सुरुवात होते महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये हे मतदान संपत आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं खरं तर निवडणूक आयोगाचे प्रमुख जे आहेत राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। देशभरामध्ये कशी तयारी झाली आहे त्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। सोबतच महाराष्ट्रामध्ये देखील कशा पद्धतीनं तयारी देखील जी झालेली आहे त्याची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये संदीप हे मतदान होतंय। पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि पाचवा टप्पा 20 मे अशा 5 टप्प्यांमध्ये खरं तर हे मतदान होणार आहे। आणि तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं पुन्हा एकदा बघायला मिळालं आहे। 4 जूनला खरं तर या सगळ्या मतदारसंघांचं मतमोजणी होणार आहे। त्यामुळे राजकीय पक्षांची तयारी मागच्या काही दिवसांपासून सुरू होती त्याचा निवडणुकीमध्ये आता उद्यापासून खरं त्यांना कामाला लागायचं आहे। 19 एप्रिलला पहिला टप्पा जो आहे मतदानाचा तो सुरू होतोय। त्यामुळे महाराष्ट्रात देखील 19 एप्रिलकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे। देशातील निकाल जो आहे तो 4 जूनला लागणार आहे। त्यामुळे 4 जूनकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आपल्याला बघायला मिळते। संदीप, अगदी प्रमोद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघितलं 7 टप्प्यामध्ये देशभरामध्ये तर राज्यभरात 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर एक नजर टाकूया टप्पे कोणकोणते असतील राज्यातले त्यावर। 19 एप्रिलला पहिला टप्पा होणार आहे। त्यामध्ये रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर आणि नागपूर या मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होईल। दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिलला बुलढाणा, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा या मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल। तिसरा टप्पा आहे 7 मे रोजी। रायगड, सातारा, माढा, हातकणंगले, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात होईल। चौथ्या टप्प्यामध्ये आपण बघतोय 13 मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, शिर्डी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, मावळ, शिरूर, बीड आणि पुणे यामध्ये चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होईल। आणि महाराष्ट्रातला शेवटचा म्हणजे 5वा टप्पा आहे 20 मे रोजी मतदान होणार आहे। 20 मे रोजी
मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, भिवंडी, पालघर, कल्याण, ठाणे, दिंडोरी, नाशिक आणि धुळे या मतदारसंघांमध्ये राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे 20 मे रोजी मतदान होईल।